हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल बिग बाईट्स हिअर. तर आज मी चाललो आहे लडाखला. तर मला सांगून खुशी होते की फर्स्ट टाईम चाललेलो आहे फ्लाईटने, बाय फ्लाईट चाललो आहे. आता सकाळचे वाजलेले 4:30 आणि माझी फ्लाईट आहे 8 o'clockची. आता पटकन शूज वगैरे घालतो आहे आणि निघूया. बाकीचं तुम्हाला पटपट असतं नंतर सांगेन. फिलहाल तर जरा लेट होते, कॅब आता वेट करते खाली. तर चलो फटाफट, ऑल सेट. हे आपली बॅग. चलो. बीच वरती ठेवायला जाऊ माझ्याकडे दाखव. नाही होते रे, आपण ही ठेवते. कुठल्या आता पोहोचलेलो एअरपोर्टला. एअरपोर्ट इंडिगो एअरलाईन आहे आपली. आता पटकन बॅगा वगैरे लोड करू आणि जाऊया आतमध्ये. अजून एक घेऊ ना. आता बघा पोहोचलेलो आहे एअरपोर्टला. आता बॅग वगैरे ठेवून घेतोय सर्व. आता आपला गेट नंबर आय थिंक 7 आहे इंडिगो. आता इथून एंट्री मारू. DG यात्रा डाउनलोड केलेलं आहे आम्ही लोकांनी. तर हे बघा इकडे इंडिगोचं गेट आहे. इकडून आता एंट्री करतो पटापट. पुढचं तुम्हाला जे काय आहे ते दाखवतोच मी. पण फिलहाल आता एक्साइटमेंट खूप आहे, शेवटी लडाखला चाललेलो आहे. चला बाकीचं तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर बोलतो. सो चला पटकन. लोक बघतायत पण ठीक आहे. झालं की नाही? चला मग. काढायचं होतं ना इथे फोटो. पुढे तर घेऊन चालू. चला चल का. आता इकडे बर्गर किंगला आलेलं आहे. आपलं बर्गर, कॉफी खाऊन पटकन बोर्ड करू आणि मग जाऊ. भूक लागलेली खूप म्हणून थांबलेलो आहे. व्हेज आहे ना मम्मी? हे बघा आता सिक्युरिटी चेकिंगच्या इकडे आलेलं आहे. आता या बोर्डिंग पास आलेला आहे 6:53. आणि हे बघा एअरपोर्टमध्ये जस्ट आता तिकडे एंट्री केली आणि आता बॅग चेकिंग करून पुढे जातो. पुढचं दाखवतो. आता हे काय फास्ट प्रोसेस करून जायला लागेल, बिकॉज 8 o'clockची आमची फ्लाईट आहे. तर 7:30पर्यंतचं मला गेटपर्यंत पोचायला लागेल. चला पटकन जातो, पुढचं दाखवतो तुम्हाला. फायनली बसलोय. बघा दिल्ली कनेक्टिंग फ्लाईट आहे. 32 FS सीट. ॲक्च्युली जरा प्रॉब्लेम झाला, ते लगेच जरा इश्यू झालेला. A very good morning, ladies and gentlemen. This is the captain of the flight. A very warm welcome on 6333 service to New Delhi. Approximately 1 hour and 45 minutes away. Our aviators today are Captain Praneet Dhillon and First Officer Samarth Singh. Alongside our crew. रखी रक्षा जैकेट को पाउच से निकालें. इंडिगो स्ट्रेच सीट्स. सो फायनली आता दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. हे बघा वॉशरूम वगैरेसाठी थांबलेलो आहे. तर इकडून दुसऱ्या गेटला जायला लागेल, बिकॉज कनेक्टिंग फ्लाईट आहे. सामान वगैरे इकडे ठेवलेलं आहे. आता पटकन जातो. 1 तासाचा टाईम आहे. माझं सेकंड फ्लाईट आहे 11:45ला दिल्ली टू लेह. तर बघू 20 मिनिटाचा आहे इकडून डिस्टन्स. गेट नंबर पण नाही बघितले मी. आता गेट नंबर बघेन मग जाऊया. चला हे सामान घेऊ.
हे बघा तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हा बघा व्ह्यू काय मस्त आहे, सिनिक. आता फिलहाल मी माझ्या गेटकडे चाललो आहे पटापट, कारण आता माझी सेकंड फ्लाईट आहे 11:45 आणि काहीतरी 20 मिनटं बाकी. तर पटापट बोर्ड करतो. हा बघा गेट नंबर 6. आता लेहसाठीचं टेक ऑफ होत आहे दिल्लीवरून. सिरीज आणि आता ह्याच्या पुढचा नजारा एक नंबर असेल, ते पण मी तुम्हाला दाखवेन. जे माउंटन्स वगैरे असेल. तर रनवेवर आहे प्लेन. आता टेक ऑफ होईल जस्ट. 3, 2, 1. तुम्हाला सर्वांना एक भारी गोष्ट दाखवतो बघा. स्नो माउंटन्स दिसतंय. सुपर दिसतंय. सो जस्ट पोचलेलो आहे. लेह एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहे जस्ट. आता सामान वगैरे घेऊन हे बघा चाललो आहे. ही आपली गाडी. ते समोर एअरपोर्ट आहे. इकडे आतमध्ये अलाउड नाही आहे तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करणं. सो आता निघू, काहीतरी खायला वगैरे जाऊ आणि मग तिकडून बघू हॉटेलला आणि मग नंतर लेह मार्केट. थोडंसं आराम करून. इथे दम लागतोय थोडा आहे फील होतं इकडचं हव्यामध्ये. सो चला आता हे टाकू. हाय हाय चला. रोड इकडचा रोड तर मस्त आहे. आता कुठे चाललोय? टिबेटियन किचन ना. आता टिबेटियन किचनला चाललोय खायला. तुप्पा चांगलं भेटतं ना तिकडे. तुप्पा चीज मोमोज. ओके. तुप्पा खाल्लं मुंबईला पण खाल्लेलं आहे. ते असं करी आणि त्याच्यामध्ये मोमोज असतात असं काहीतरी आहे. हा हा फरक तर असेल ऑब्विसली. इकडे तर स्पेशालिटी आहे ना त्यांची. तो आता आलेलो आहे टिबेटियन किचन मध्ये. तर हे बघा तुम्ही बघू शकतात. एंटर करू. फ्रेश हाऊसफुल आहे बट बघू सीट भेटते का. भेटेलच. काहीतरी जुगाड करू. बट हा असं आहे टिबेटियन. आतमधून पण दाखवतो मी. काय व्हेज चाप. हे बघा हे व्हेज चाप आहे. तुम्हाला दाखवतो हे व्हेज चाप आहे. मोमोज आणि याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असतात असं. हे ग्रेव्ही बघू ट्राय करून सांगतो मी तुम्हाला.
बघा ट्राय करून कशी सेम आहे का तुमचं पण आणि माझं पण. नाही हे दोन्ही हे व्हेज आहे I think. हे व्हेज आहे हे चिकन आहे किती हो व्हेज तर ठीक आहे ना व्हेज. किती सांगितलं? एकच सांगितलं. हे दोन्ही व्हेज सांगितलेत का? मस्त आहे का व्हेज. हे चिकन मस्त आहे, एक नंबर आहे. 1 बाईट व्हेज 1 बाईट हे काय आहे? ह्याला काय म्हणतात? काय आहे गं? व्हेज रूट चॉट्स व्हेज रूट चॉट्सी चॉटसी. अच्छा चांगलं आहे बघा. कोणाला घ्यायचं असेल ते ट्राय करा. आता पुढची डिश येईपर्यंत वेट करायला लागेल. ती पण दाखवतो मी. हे बघा मोमोज ट्राय करतो. चिकन मध्ये जास्त चांगलं सॉफ्ट आहे एकदम. मस्त. व्हेज पण चांगला आहे. व्हेजला खाऊ सेमच आहे जवळपास. हां यामध्ये फक्त चिकनची स्टफिंग असेल. आपल्याला आहे ना मस्त. आपल्याला रात्री आहे ना मस्ट ट्राय हिअर. यायला लागेल. हे कुठलं आहे? व्हेज पनीर हे व्हेज पनीर आणि ते चीज पोटॅटो हे व्हेज पनीर मोमो आहे व्हेज चीज आणि व्हेज चीज पोटॅटो. हे साईज बघ गं केवढी मोठी आहे. आपल्या इकडे काय फसवतात एवढी एवढी साईज देतात. तिकडे साईज बघ. सॉफ्ट आहे बघा चटणी पण त्यांची वेगळी बघ. बघू ट्राय करू. भाज्या पण बघशील ना फ्रेश आहे. गाजर वगैरे बघ. एक नंबर एक नंबर आहे. तुला असं पण खाशील ना गाजर एकदम कडक आहे फ्रेश. खरं एक नंबर आहे. म्हणजे आपण जे सांगतो ना पाण्यामध्ये टाकून पनीर हे करा चीज मोमो मस्ट ट्राय. मस्त आहे, मला आवडलं. आता ही लस्सी आली स्वीट लस्सी. पाऊस चालू झाला होता. मस्त आहे, जास्त स्वीट पण नाही. बट याची एक स्पेशालिटी आहे. हे याकच्या मिल्कपासून बनवलं गेलेलं आहे. मस्त आहे, मस्त आहे. कमेंट इकडे येऊन हे नक्की प्या. मी तुम्हाला कुठलं होतं टिबेटियन किचन ना. टिबेटियन किचन नक्की आहे. फेमस आहे इकडे एकदम. हे सीट्स भेटणं पण मुश्किल असते बट या इकडे वरती आहे. सो दिस इज अवर हॉटेल गियालू रेसिडेन्सी. सी काय मस्त लोकेशन आहे. खूप सारे असे फ्लावर्स ट्रीज आणि तिकडे त्या साईडला ॲपलचे ट्रीज आहे. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा काश्मीरी ॲपल सनफ्लावर म्हणजे छान प्रॉपर्टी. बाहेरून तरी छान वाटते. आता आतमधून बघू. थोडी आतमध्ये फक्त पण ठीक आहे ॲडजस्ट करून घेऊ. आता कीज घेऊ आणि हॉटेल रूममध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो रूम कसं. सो हे आपला रूम आहे. मस्त स्पेशियस आहे. चेयर्स आहे, टीव्ही, मिरर, बाथरूम आणि एक मस्त असा व्ह्यू. हे बघा वाव गॅलरी. हे मस्त व्ह्यू भेटतो इकडून कडक. आवडला मला प्रॉपर्टी जाम आवडली. मस्त आहे. एक खास बात
बघितलं तुम्हाला नाहीये हे आम्ही इथे काय मी इथे आम्ही इथे वाली दे ती गरम आहे ना म्हणून मेन्यू फ्लावर खीर पापड आणि दाल राईस मी घेतला नाहीये घेईन आता मस्त आहे एकदम हॉटेलचं जेवण मस्त आहे एकदम काय नाही उलट लाईट खायला सांगितलं विचार लाईट खायला सांगितलंय ना आज ही म्हणजे खीर एक नंबर आहे समजेल म्हणजे मी नाही खाते बस थोडंसं खाते हा याचा डायनिंग एरिया आहे काय कोझी आहे हे बघा एकदम लो सिटिंग आहे बाकी असं एकदम कोझी छोटंसं डायनिंग हॉल आणि इकडे बुफे लागतो सकाळी ब्रेकफास्ट पण इकडेच लागेल पण मस्त आहे आणि इकडून बाहेरचा व्ह्यू आता जस्ट जेवण झालेलं आहे तर यांच्याशी बोलतोय माझी इच्छा आहे आता कावा नाही तर ब्लॅक कॉफी पिण्याची मग आता बघू थोडा वेळ नंतर मी ऑर्डर करतो बाकी आता काय आराम करू रूममध्ये जाऊन आज अक्लमटाईज म्हणून बाहेर नाही जाऊ शकत आज सर्व प्लॅन कॅन्सल केले त्यांनी सांगितलं स्ट्रिक्टली अक्लमटाईज व्हा म्हणून आता अक्लमटाईज होऊ जे आहे ते उद्याच निघू आता सकाळी 9 वाजता तर बघा आता थोडंसंच व्हिडिओ बाकी आहे आता मी एंड करेन मग उद्या दिवसभराचा मग दाखवेन तुम्हाला उद्याचा पण डे कसा असेल ते सो बघा आता हे घेतो याच्याकडून कावा किंवा कॉफी आणि घेऊन जातो मग तुम्हाला रूममध्ये गेल्यावर बोलतो तुमच्याशी सो फायनली आता आम्ही पोचलेलो आहे जेवण वगैरे खाऊन रूममध्ये आणि आता जस्ट चिल बसलेलो आहे नॉर्मल जरा ॲडॅप्ट करतोय वेदर आणि थोडंसं त्रास होतोच इकडे बिकॉज हाय अल्टिट्यूड आहे आणि आता 8000 फीटला आम्ही आहेत आणि उद्या आम्ही त्याच्याहून वरती जाणार आहे जे अप्रॉक्स आय थिंक 17,000 फीट असेल सो उद्याची आमची आयटेनरी आहे एक मॅग्नेटिक हिल आहे शांती स्तूपा आहे अजून शांती स्तूपा तर लास्ट आहे एकदम बिकॉज संध्याकाळी जायचं असतं एकाने आम्हाला सांगितलं सो संगम आहे हॉल ऑफ फेम मॅग्नेटिक हिल स्पिटुक आणि पत्थर साहिब आणि शांती स्तूपा लास्टला सर्वांनी आम्हाला रेकमेंड केलं की शांती स्तूपा लास्टला करा तुम्ही पण जर येत असाल तर शांती स्तूपा हा ऑप्शन लास्टला ठेवा संध्याकाळचा वेळेस किंवा लाईक 2 आफ्टरनून त्या टायमाला तुम्ही शांती स्तूपा 2 3 पर्यंत तुम्ही शांती स्तूपा जावा तुमच्या आयटिनरीच्या डेच्या एकदम लास्टला ठेवा तुम्हाला खूप आवडेल त्याच्यानंतर 12 ते 1 वाजेपर्यंत 12 च्या टायमाला तुम्ही पत्थर साहिब गुरुद्वारा तिकडे जायला पाहिजे तिकडे लंगर असेल आणि नाही तर तुम्ही चहा तरी प्या तिकडे खूप छान भेटते असं आम्हाला एकाने सांगितलेलं आहे मी तर अजून गेलो नाही मी उद्या गेल्यानंतर दाखवणारच आहे तुम्हाला सो बस आज डे आज जरा रिलॅक्स ॲक्लमटाईज होतो आहे बिकॉज आज सर्वांनी आम्हाला कंपल्सरी सांगितलेलं आहे सर प्लीज ॲक्लमटाईजसाठी तुम्ही रेस्ट हवा तुम्हाला असं वाटतं की नाही काही प्रॉब्लेम नाही आपण जाऊ ले मार्केट फिरून येऊ ले मार्केट हार्डली माझी इथून 10 मिनटं आहे तर ले मार्केट फिरून येऊ वगैरे बट तो बोलतात सर उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर पूर्ण ट्रिप तुमची वेस्ट आहे सो ठीक आहे काय आता एक दिवस ॲक्लमटाईज व्हायला आम्ही हॉटेलमध्येच थांबलेलो आहे थोडं रेस्ट पण होऊन जाईल आज कारण आम्ही मी 2 दिवसापासून झोपलेलो नव्हतो फॉर सम रिझन्स बट मग आता मला दुपारी मी झोपलो चांगला नंतर जाऊन जसं मी तुम्हाला दाखवलं जेवण वगैरे करून आता बसलेलो आहे आता थोड्या वेळाने परत झोपू आणि उद्या सकाळी परत 9ला उठून ब्रेकफास्ट वगैरे करून वी हॅव टू मूव्ह
फॉर आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. सो आजच्यासाठी फक्त एवढंच. मी हा किती मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे मला माहिती नाही, मी बघेन. मी जे मेन कंटेंट आहे तेच टाकायचा प्रयत्न करतो. आणि उद्यापासून मी कॅमेरा हँडओव्हर करून मी पूर्ण तुम्हाला प्रॉपर्टी वगैरे व्यवस्थित दाखवेन. आज जरा घाईत होतो, आज जरा मला त्रास पण होत होता, दम लागत होता खूप, आणि ट्रॅव्हल करून मी हेडेक वगैरे होत होता, म्हणून मी प्रॉपर असं काही दाखवलं नाही. आता थोडं ठीक वाटतंय, मी मेडिसिन्स घेतल्या म्हणून. आणि एक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला लास्टला जाता एक शेअर करतो. एक डायमॉक्स करून मेडिसिन येते, हे लोक रेकमेंड करतात इफ तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स थ्रू येत आहेत तर. बट एक डायमॉक्स करून एक गोळी आहे, तर डायमॉक्स करून ती आहे, ती तुम्ही ज्या दिवशी येत आहेत त्याच्या एक दिवसाआधीच घरूनच एक तर संध्याकाळी एक तर सकाळी तुम्ही दिवसातून एक येण्याच्या इकडे लेहला येण्याच्या आधी, इफ तुम्ही फ्लाईटने येत आहे, बाय रोड येत आहेत तर तुम्हाला एवढी काही गरज पडणार नाही, बट तुम्ही कॅरी करा. आणि ऑक्सिजन सिलेंडर वगैरे कॅरी करा. तुम्ही ॲसिडिटीची गोळी, हेडेक वगैरेची तुम्ही कॅरी करा, पेन किलर्स वगैरे सर्व. बस एवढंच ही एक इन्फॉर्मेशन होती. मी फ्लाईटने आलो म्हणून, एक लो ॲल्टिट्यूडपासून एक हाय ॲल्टिट्यूडला आलो म्हणून ती मोशन सिकनेससाठीची गोळी असते, बाकी काही नाही आहे. तुम्हाला हेडेक नको व्हायला पुढे जाऊन म्हणून, आणि तुमची जी ट्रिप आहे ती स्पॉईल नको व्हायला म्हणून रेकमेंड करतात की तुम्ही घ्या आणि डायमॉक्सच घ्या. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.